काही वर्षांपूर्वी अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका असलेला देवराई नावाचा एक मराठी सिनेमा आला होता, जो स्किझोफ्रेनिया या मनोविकारावर आधारित होता. स्किझोफ्रेनिया एक अत्यंत गंभीर मनोविकार. सामान्य व्यक्ती जेव्हा असं म्हणते, की बाबा एखाद्याला वेड लागलंय, त्या प्रकारचं वागणं ह्या विकारात दिसून येतं. कारण या विकारामध्ये व्यक्तीचं वागणं, विचार आणि भावना हे सामान्य जगापेक्षा वेगळ्याच दुनियेमध्ये असल्यासारखं असतं. स्किझोफ्रेनिया हा मनोविकार त्या व्यक्तीला सामान्य जगाच्या वास्तविकतेपासून खूप दूर नेतो. त्यामुळे अशा व्यक्तीला विविध भ्रम, विचित्र भ्रम, भास असं होत असतं. त्यामुळे ती वेगळ्याच दुनियेत राहते. हा एक गंभीर मनोविकार असला तरी उपचार करून लक्षणांना काबूत ठेवणं शक्य आहे. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीचा विचार करण्याच्या, भावना जाणवण्याच्या आणि वर्तनाच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होतो. या आजारामध्ये व्यक्ती शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे नॉर्मल असते. वागणं मात्र अतिशय वेगळं असतं, ज्याचा संदर्भ इतरांना अजिबातच लागत नाही. सिझोफ्रेनिया कसा होतो याची कारणं इतर मानसिक विकारांप्रमाणे पूर्णपणे कळलेली नाहीतच. तरीही मेंदूमधील रासायनिक बदल, अनुवंशिकता, अत्यंत प्रतिकूल गंभीर परिस्थितीत गेलेलं बालपण, प्रचंड स्ट्रिक्ट पालक किंवा आघातजन्य अनुभव अशा कारणांशिवाय धूम्रपान करणं, गांजा ओढणं, ड्रग्ज घेणं किंवा तत्सम पदार्थ, मद्यसेवन यांनीही स्किझोफ्रेनिया वाढण्याची शक्यता बरीच असते. हा आजार खूप कॉमन नसला तरीही तो काय आहे याबाबत फार कमी लोकांना त्याची माहिती असते. म्हणजे या विकाराचं प्रमाण 1% आसपास आहे. म्हणजे 100 मध्ये 1 ते 2 लोकांना असा आजार असू शकतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा जागरूकता निर्माण करण्यासाठी आहेच. तरीही टक्केवारी कमी असली तरी आपली लोकसंख्या लक्षात घेता या विकाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ही काही कमी नाहीच आहे. मराठीमध्ये छिन्न मनस्कता असं नाव असलेल्या स्किझोफ्रेनियाची काही लक्षणं म्हणजे पहिला भ्रम, डिल्युजन, ज्यात त्यांचे काही पक्के विचार असतात, धारणा असतात, ज्या प्रत्यक्षामध्ये कितीही खोट्या असल्या, तरी त्यांना त्या खऱ्याच वाटत असतात. उदाहरणार्थ, शेजारची व्यक्ती त्यांच्याकडे वाईट नजरेने बघतेय. कोणी नातेवाईक त्यांना मारण्याचा प्लॅन करतोय. घराबाहेर पडल्यावर पोलीस पाठलाग करतायत किंवा घराबाहेर पडताना डोकं झाकणं आवश्यक आहे, नाहीतर डोक्यातली विचार कोणीतरी काढून घेतील. हे असे त्यांना असे त्यांचे विश्वास असतात, असे त्यांचे पक्क्या धारणा असतात. दुसरं लक्षण भास, हॅल्युसिनेशन्स. सिझोफ्रेनिया झालेल्या व्यक्तीला ज्ञानेंद्रियामार्फत काहीतरी भास होतात. अर्थातच प्रत्यक्षात नसतात. म्हणजे त्यांना खूप घाणेरडे वास येतात, भिंतीवर अळ्याच दिसतात, काहीतरी सतत आवाज येतात, आपल्या त्वचेवर काहीतरी किडे किंवा काही असं सरपटत असल्यासारखं वाटतं. कोणीतरी आपल्याशी सारखं बोलतंय असे त्यांना आवाज येतात. काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये एका कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी आत्महत्या केली होती. तेव्हा देखील त्यातल्या एकाला त्यांचे मृत वडील त्यांना येऊन काहीतरी सांगत आहेत भास होत होता. साहजिकच ज्यावेळी ती व्यक्ती हे सांगते, की त्यांना असं होतंय, त्यांना असं ऐकू येतंय, तेव्हा त्यांच्यावर कुणाचाही विश्वास बसत नाही, कारण ते खरं नसतं. त्यामुळे मग त्या व्यक्तीला सगळे नावं ठेवतात, भांडण करतात, तिला पटवून देण्याचा प्रयत्न करतात, सारखं समजावून सांगतात, पण त्यांना ते पटत नाहीच, कारण त्यांच्यासाठी ते खरंच असतं. तिसरं लक्षण म्हणजे त्यांना वाटत असतं, की त्यांचे विचार किंवा वर्तन एखाद्या दैवी शक्तीच्या नियंत्रणात आहे. म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, हे त्यांना कोणीतरी सारखं आकाशवाणी झाल्यासारखं सांगत असतं. जोडीला असंबद्ध विचार, निरर्थक बडबड, विचित्र उद्देशहीन वर्तन, याच्या जोडीला ना कधी ऋणात्मक म्हणजे त्याला निगेटिव्ह सिम्प्टम्स म्हणतात, तीही दिसतात. निगेटिव्ह म्हणजे काय तर कमी झालेले. जसं त्यांचं बोलणं कमी होतं, भावना व्यक्त करणं कमी होतं, हालचाली मंदावतात, लोकांमध्ये मिसळणं कमी होतं, आनंद वाटत नाही इत्यादी. कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया नावाचा एक जो प्रकार आहे, त्यामध्ये व्यक्ती तासनतास एकाच स्थितीमध्ये पुतळ्यासारखी म्यूट होऊन थांबलेली असते. अजिबात प्रतिसाद देत नाही. आक्रमक होऊन कधी हिंसक पण वागते. तर डिसऑर्गनाइज्ड स्किझोफ्रेनियामध्ये व्यक्ती निरर्थक बडबड करते आणि करत असलेल्या 2 विचारात काहीही तार्किक संबंध नसतो.
काहीतरी अर्थ नसलेलं लिहित बसतात, विसराळूपणा वाढतो. जरी स्किझोफ्रेनिया हा मनोविकार कुठल्याही वयात होऊ शकतो, तरी सामान्यतः त्याची सुरुवात झाली आहे, हे किशोरवयीन वयामध्ये म्हणजे 20च्या सुरुवातीच्या काळात दिसून येतं. आणि जर त्यामध्ये दारू, गांजा, ड्रग्ज, सिगारेट अशी जर व्यसनं जडली, तर त्याची तीव्रता अधिकच वाढते. सिझोफ्रेनिया उपचारांचं उद्दिष्ट त्याची लक्षणं कमी करणं हेच असतं. औषधोपचारांच्या सोबत समुपदेशन, शैक्षणिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देत पुनर्वसन केंद्रांच्या तसंच कुटुंबियांच्या मदतीने स्वावलंबी जीवन त्यांना कसं जगता यावं यासाठी प्रयत्न केले जातात. सिझोफ्रेनिया अवेअरनेसचे असे सेंटर्स आहेत, की त्याच्या मदतीने आणि कुटुंबियाच्या मदतीने बहुतेक लोक योग्य उपचारासह आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगू शकतात. पण औषधोपचार सतत घ्यावे लागतात. पण त्यासाठी लवकर निदान होणंही गरजेचं आहे. तेव्हा जर कोणी असं विचित्र वाटेल असं वर्तन करताना दिसतंय, बोलण्याची पद्धत वेगळीच आहे, काहीतरी त्यांना भास होतायत, काहीतरी ते जे तुमच्या वास्तवाशी निगडीत नाही असं वेगळंच काहीतरी बोलतात आहेत, तर ते अजिबात हसण्यावारी नेऊ नका. नाटकं करतोय म्हणून रागवू नका किंवा वेड लागलाय म्हणून खिल्ली उडवू नका, भांडू नका. कारण त्यांची दुनिया, त्यांचं वास्तव हे वेगळं आहे आणि त्यांना मानसोपचार तज्ञांकडेच नेणं गरजेचं आहे. तेव्हा त्यांच्या घरच्यांशी बोलून लवकरात लवकर त्याचं निदान जितकं करता येईल ते उत्तम. तेव्हा पुन्हा एकदा आजचा एपिसोड सगळ्यांसोबत शेअर करा. कारण असे विषय हे खूप तळागाळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण ह्याच्याविषयी खूप कमी अवेअरनेस आहे. आणि अर्थातच अजून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर थांबा. चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जा, व्हिडिओ चेक करा, सगळे व्हिडिओ बघा आणि जर चॅनेल उपयोगाचं वाटलं तर सबस्क्राईब करा. पण फक्त सबस्क्राईब करून थांबू नका. छोटे-छोटे व्हिडिओ असतात. ते पाहायला नक्कीच तुम्हाला आवडेल कारण त्याने मदत होते आहे, याची मला खात्री आहे. तेव्हा हे एकमेव चॅनेल असं आहे, की त्याच्यात एकही विषय रिपीट झाला नाही. सगळे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.